ओके, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण 2 आयटम पोस्टिंग केले होते, शेअर कॅपिटल आणि रिझर्व अँड सरप्लसच्या 2 नोट्स झाल्या होत्या. त्याच्या पुढे आपण तिथून पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. बघा, त्याच्या पुढचं आपला हेड आहे बॅलन्स शीटमध्ये. आपल्याला बॅलन्स शीट लिहिलेली आहे लॉंग टर्म बॉरोविंग. त्याच्यासाठी काय हेड आहे का बघा तुमच्याकडे. तुम्ही आता लायबिलिटी साईड प्रिपेअर करताय म्हणजे फक्त क्रेडिट बॅलन्स बघायचे. मग लॉंग टर्म बॉरोविंग असं काय मार्क केलं आहे का बघा. लॉंग टर्म बॉरोविंग लोन फ्रॉम SBI लिहा. नोट नंबर 3 लॉंग टर्म बॉरोविंग लोन फ्रॉम SBI. अमाऊंट आहे किती बघा. लॉंग टर्म बॉरोविंगची प्रॉब्लेम तुम्ही उघडून तुमच्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला तेवढंच क्लिअर दिसेल. लोन फ्रॉम SBI 8 लाख. ओके, अजून काय लॉंग टर्म बॉरोइंग मार्क केले का तिथे बघा. नाही आहे, बरोबर. मग लॉंग टर्म बॉरोइंग नोट नंबर 3 8 लाख. पुढचा हेड बघा बॅलन्स शीटमध्ये काय लॉंग टर्म प्रोव्हिजन काय मार्क केले काय बघा. लॉंग टर्म प्रोव्हिजनमध्ये प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड ते एक आहे. आणि काय आहे LTP लॉंग टर्म प्रोव्हिजन नाही आहे, तेच आहे, करा. नोट नंबर 4 लॉंग टर्म प्रोव्हिजन, त्या खाली लिहा प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड. ओके, किती आहे अमाऊंट बघा. प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई वेलफेअर फंड 6 लाख घ्या. 6 लाख. अजून काय लॉंग टर्म प्रोव्हिजन आहे का बघा. फक्त लायबिलिटी साईड प्रिपेअर करताना क्रेडिट साईड बघायची आहे. अजून आहे LTP नाही आहे. ओके, 6 लाख बॅलन्स शीटमध्ये लिहा. लॉंग टर्म प्रोव्हिजन 6 लॅक्स. नेक्स्ट हेड आहे अदर लॉंग टर्म लायबिलिटीज. अदर लॉंग टर्म लायबिलिटी OLCA बघा. अदर लॉंग टर्म लायबिलिटीमध्ये काय आहे का मार्क केलं आहे का. अदर करंट लायबिलिटी आहे. अदर लॉंग टर्म लायबिलिटीज काही नाही आहे बघा. मार्किंगमध्ये तुमच्या दिसतंय का अदर लॉंग टर्म लायबिलिटी. नाही आहे, मग त्याच्यावर नोट करायची गरज नाही, त्याच्यासमोर डॅश करा. ओके, ज्या आयटमला काहीच हेड नाही आहे त्यासमोर डॅश करून ठेवा, क्लोज करा. पुढचा हेड आहे आपल्या बॅलन्स शीटला करंट लायबिलिटी CL. करंट लायबिलिटीमध्ये पहिला आहे शॉर्ट टर्म बॉरोविंग. शॉर्ट टर्म बॉरोविंग तुम्ही काय मार्क केलं आहे का बघा. क्रेडिट साईडला STB शॉर्ट टर्म बॉरोविंग आहे बघा. शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक हे आहे STB शॉर्ट टर्म बॉरोविंग मार्क केलं. जो आयटम तुमचा होईल ना पोस्टिंग करून त्याला एक मार्किंग करा. म्हणजे इक्विटी शेअर झालेत आपले, रिझर्व झाले, म्हणजे जेवढे शिल्लक असतील तेवढेच तुम्हाला बघायचे आहेत. लक्षात आलं. जो आयटम तुमचा झाला की त्याला तुम्ही क्रॉस मार्क किंवा काहीतरी पेन्सिलने मार्क करून टाका सॉल्व करताना, किंवा पेनाने मार्क करा. म्हणजे त्याची पोस्टिंग झाली आहे. राहिलेले आहेत तेवढेच बघायचे, नाही तर परत तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे. ओके, मग घ्या नेक्स्ट. पुढची नोट आहे तुमची शॉर्ट टर्म बॉरोविंग. नोट नंबर 5 शॉर्ट टर्म बॉरोविंग. शॉर्ट टर्म बॉरोविंगमध्ये काय काय सांगितलं आहे. शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक. शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक किती आहे अमाऊंट. शॉर्ट टर्म लोन फ्रॉम बँक
4,90,200. 4,90,200. अजून काय हेड आहे का बघा शॉर्ट टर्म बॉरोइंगमध्ये? नाही आहे. डायरेक्टली नोट नंबर 5, 4,90,200. पुढे घ्या. पुढचा हेड आपला बॅलन्स शीटमध्ये बघा. म्हणून बॅलन्स शीट तुमची पूर्ण लिहून काढायची, म्हणजे तुमची एकदा ती पाठ झालेली असेल की तुम्ही आपोआप पुढे काय शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे का बघा. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये काय आहे? STP आहे बघा. प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन STP मार्क केलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस नोट नंबर 6, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन किती आहे? शॉर्ट टर्म प्रोव्हिजन STP 1,64,000. 1,64,000 लिहा. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये 1,64,000 नोट नंबर 6. त्याच्यामध्ये काय आहे? शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये घेतलं आहे प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस. प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस हे आयटम इथे अमाऊंट खाली आली पाहिजे 1,64,000. पुढचा हेड आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलच्या अंडर काय आहे? TP असं मार्क केले काय कुठे बघा. ट्रेड पेएबल आहे बघा. सन्ड्री क्रेडिटर्सला ट्रेड पेएबल आणि बिल्स पेएबल करा. नोट नंबर 7 ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलच्या अंडर काय काय सांगितलं त्यांनी प्रॉब्लेममध्ये बघा. TP काय म्हटलं आहे तर बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. तर बिल्स पेएबल किती आहे, क्रेडिटर्स किती आहे तेवढे अमाऊंट घ्या. बिल्स पेएबल आहे 85,100 आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहे 1,20,000. टोटल किती होते बघा. 85,100 अधिक 1,20,000 1,85,120. 1,85,120 ट्रेड पेएबल. त्यानंतर पुढचा हेड आहे अदर करंट लायबिलिटी. सॉरी, ट्रेड पेएबलची अमाऊंट पोस्टिंग करा. 1,85,000 आहे, इकडे घ्या. नोटमध्ये ट्रेड पेएबल 1,85,120. नेक्स्ट अदर करंट लायबिलिटी बघा आहे का काय. अदर करंट लायबिलिटी OCL अनपेड डिव्हिडंड आहे 64,800. आणि काय आहे अदर करंट लायबिलिटी? नाही आहे अदर करंट लायबिलिटी अनपेड डिव्हिडंड. लिहा नोट नंबर 8 अदर करंट लायबिलिटी अनपेड डिव्हिडंड. अनपेड डिव्हिडंडची अमाऊंट किती आहे बघा. 64,800. हे बघा 64,800. अनपेड डिव्हिडंड 64,800. ओके. बॅलन्स शीटमध्ये बघा तुमचे सगळे हेड्स झालेले आहेत लायबिलिटी साईडचे. आता तुमच्या क्रेडिट साईडला काय शिल्लक राहते का बघा हेड. तुम्ही टिकमार्क जर केली असेल झालेल्या हेडला तर तुमचे सगळे हेड इथे कवर झालेले असणार आहेत. बरोबर. बिल्स पेएबल झाले, क्रेडिटर झाले, प्रॉफिट अँड लॉस आपण कालच्या लेक्चरला केलं व्हिडिओमध्ये. अनपेड डिव्हिडंड झालं आहे, शॉर्ट टर्म लोन्स फ्रॉम बँक झाले, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन झालं आहे, प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई झालं आहे, लोन फ्रॉम SBI झाले, कॅपिटल रिझर्व आणि इक्विटी शेअर कॅपिटल झालेलं आहे. ओके. म्हणजे तुमची लायबिलिटी साईड पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. आता ज्यावेळी पुढे प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट असतील तेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये काय पार्ट असेल तर तो बघायचा आहे.
आता सिम्पल बेसिक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ॲडजस्टमेंट सध्या विचारात घेऊ नका. ओके. देन टोटल करा लायबिलिटी साईडची. टोटल येते आहे 76,07,100. ओके. ही तुमची एक लायबिलिटी साईड आपण प्रिपेअर केलेली आहे. पुढे आता दुसऱ्या साईडला जाऊया, असेट साईडला. असेट साईडला पहिला हेड काय आहे बघा, फिक्स असेट. फिक्स असेटमध्ये आहे टँजिबल, इंटँजिबल आणि कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. मग टँजिबल असेट्स बघा, टँजिबल असेट्स मार्क करा. आता तुम्ही फक्त डेबिट साईड, यू जस्ट लुक डेबिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके. बघा TFA टँजिबल फिक्चर्स हे कुठे मार्क केलं आहे, फर्निचर अँड फिक्चर्सला आहे आणि प्रिमायसिसला आहे. 2 हेड आहेत टँजिबल फिक्चर्स आहेत. घ्या नोट नंबर 8. पुढे येणार आहे तुमचं असेटसाठी 9. नोट नंबर 9 मी शॉर्टमध्ये लिहितो आहे बघा, वेळ जातो म्हणून. TFA तुम्ही पूर्ण लिहा, टँजिबल फिक्स असेट. त्याच्यामध्ये आहे फर्निचर अँड फिक्चर अँड प्रिमायसेस. फर्निचर किती आहे, फर्निचर अँड फिक्चर 7,50,000 आणि प्रिमायसेस आहेत 41,09,940. प्रिमायसेस 41,09,940. टोटल किती येणार आहे, 48,59,940. ओके. 48 लाख हे बघा, 48,59,940 करा पोस्टिंग. 48,59,940. 48,59,940. ओके. नेक्स्ट पुढचा हेड काय आहे बघा, इनटँजिबल फिक्स असेट आहे का बघा. इनटँजिबल फिक्स असेट पेटेंट्स 10 लाख. या नोट नंबर 10. इनटँजिबल फिक्स असेट, फिक्स असेट right there, that is include patents. पेटेंट्स आहेत बघा. पेटेंट्स अमाऊंट किती आहे, 10 लाख. 10 लाख लिहा. पेटेंट्स नोट नंबर 10, 10 लाख. ओके. पेटेंट्स 10,000. पुढे पुढची नोट घ्या. पुढचा हेड काय आपला बघा, पेटेंट्स इंटँजिबल नंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेसला काही जास्त येत नाही, डॅश करा. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट बघा काय मार्क केलं आहे का, नॉन करंट इन्व्हेस्टमेंटला. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट बॉन्ड आहे बघा, 8% गव्हर्नमेंट बॉन्ड 3,36,000. लिहा, नोट करा त्याच्यावर 11 नंबर. नोट नंबर 11 NCI गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आहेत, 3,36,000. तुमच्या प्रॉब्लेममध्ये आहेत बघा, 3,36,000 लिहा. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट नोट नंबर 11 3,36,000. एकच आयटम आहे. पुढे नेक्स्ट हेड लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस LTLA आहे का बघा. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस काय मार्क केले आहे का बघा, नाही आहे. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, त्यामुळे तिकडे डॅश करा. लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. नेक्स्ट हेड आहे अदर नॉन करंट असेट्स. अदर नॉन करंट असेट्स
अदर नॉन करंट असेट बघा डेबिट साईडला काय मार्क केलं आहे का बघा अदर नॉन करंट असेटला. हे बघा एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स अदर नॉन करंट असेट्स किती आहे 25,000 करा नोट. अदर नॉन करंट असेट्स अदर नॉन करंट असेट्स त्याच्यामध्ये काय एक्सपेन्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स किती अमाऊंट 25,000 लिहा. अदर नॉन करंट असेटला लिहा नोट नंबर 12 25,000. ओके एवढं झालं. त्याच्यानंतरचे बघा पुढचा हेड आहे तुमचा अदर नॉन करंट असेट नंतरचा हेड आहे करंट असेट. करंट असेटमध्ये करंट इन्व्हेस्टमेंटमध्ये काय आहे का बघा तुम्ही मार्क केलेलं. करंट इन्व्हेस्टमेंट होती तुमची एक इन्व्हेस्टमेंट तुम्ही नॉन करंट असेटला घ्यायची आहे 3,36,000. करंट इन्व्हेस्टमेंटसाठी काहीही नाही आहे आता तुमच्याकडे ते डॅश करा करंट इन्व्हेस्टमेंट डॅश. नेक्स्ट इन्व्हेंटरीज आहे तुमच्याकडे का बघा स्टॉक इन्व्हेंटरी आहे बघा 3,55,600 लास्टला स्टॉक इन ट्रेड ते तुम्ही लिहा त्याच्यावर नोट करा. इन्व्हेंटरी नंबर नोट नंबर तुम्ही तिकडे करा डायरेक्ट मी आता दाखवत नाही ती 13 नंबर नोट नंबर 13 होईल तुमची. इन्व्हेंटरी म्हणायचं तिकडे नोटला आणि त्याच्या खाली डॅश करून घ्यायचं आहे स्टॉक इन ट्रेड. अमाऊंट किती येणार आहे 3,55,600. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबलला काय मार्क केलं आहे बघा TR तुमचे ट्रेड रिसिवेबल आहे. फक्त डायरेक्ट ट्रेड रिसिवेबल दिलेले आहे 3,66,240. त्याच्यावर तिकडे नोट करा ट्रेड रिसिवेबल किंवा डायरेक्ट दिलेले त्या ट्रेड रिसिवेबल तुम्ही नोट न करता नोट नंबर काही घेऊ नका डायरेक्ट एकच अमाऊंट घ्या 3,66,240 ट्रेड रिसिवेबल. नेक्स्ट हेड आहे आपला बॅलन्स शीटमध्ये ट्रेड रिसिवेबल नंतर बघा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स काय काय मार्क केलं आहे बघा. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्सला कॅश अँड बँक 3,14,320. अजून काय नाही आहे ना 3,14,220 नोट करा त्याच्यावर नोट नंबर 14 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आणि त्याच्यामध्ये घ्या कॅश ॲट बँक 3,14,320. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत का बघा पुढचा हेड STLA शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. पहिल्याच आहे बघा ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस STLA 3,00,000 लिहा नोट करा त्याच्यावर शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेसवर नोट नंबर 15 आणि त्याच्याखाली लिहा ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई 3,00,000 इकडे लिहा 3,00,000 ॲडव्हान्सेस टू एम्प्लॉई. नेक्स्ट हेड आहे लास्ट अदर करंट असेट्स काय मार्क केले का बघा OCA आहे बघा ॲडव्हान्स टॅक्स अदर करंट असेट. ॲडव्हान्स टॅक्स तुम्हाला मी सांगितलं आहे इकडे जर प्रोव्हिजन फॉर टॅक्स असेल आणि इकडे ॲडव्हान्स टॅक्स तर जो जास्त असेल तिकडे इफेक्ट होणार आहे. इकडे ॲडव्हान्स टॅक्स फक्त सिंगल ॲडव्हान्स टॅक्स आहे त्यामुळे तो अदर करंट असेटला घ्या ॲडव्हान्स टॅक्स नोट नंबर 16 अदर करंट असेट्स म्हणा आणि त्याच्याखाली घ्या ॲडव्हान्स टॅक्स अमाऊंट लिहा 50,000 ॲडव्हान्स टॅक्स 50,000 आणि टोटल करा तुमची टोटल येणार आहे सेम येणार आहे 76,07,100. हा तुमचा फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे बघा. ओके असा सॉल्व करायचा आहे.